कार्यकर्ते मी मगाशी भाषणात पण सांगितलं, काय हौसे नवसे गौसे अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतात. उत्साहाच्या भरात कोण काय बोलतं ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात. त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल, पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही. तो शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. नाही, एक मिनिट, कधीही पैसे त्यांचे थकलेले नव्हते, परंतु विरोधक कारण नसताना आमच्या लाडक्या बहिणींच्या मध्ये किंवा समाजामध्ये अशी चर्चा करत होते की गरज सरो वैद्य मरो अशा पद्धतीने ह्यांची आता निवडणुकीमध्ये यश मिळाले, आता ह्यांची गरज संपली. मागच्या काही सरकारांनी वीज माफी दिली आणि पुन्हा ती मागे घेतली लगेचच निवडून आल्यावर. तसं आपण तर कुठलं काही करत नाही. त्यामध्ये आपण वीज माफीच्या संदर्भातलं शेतकऱ्यांना मदत आणि पुढं आम्ही हे कसं कमी करणार आहे, तर आता सध्या जवळपास अंदाजे 5 लाख सोलर पंप महाराष्ट्रामध्ये दिले गेलेले आणि दरवर्षी त्याच्यामध्ये मोठी भर कशी पडेल अशा प्रकारचा प्रयत्न आहे. म्हणजे एकदा हे 3, 5, 7.5 हे सगळे टप्प्यांनी सोलरवर आले की मग आपोआपच जो आत्ता आम्हाला महावितरणला पैसे द्यावे लागतात ते आम्हाला द्यावे लागणार नाही. म्हणून महाराष्ट्र सरकारने सगळ्यात मोठ्या प्रमाणावर सोलर पॅनल उभे करून सोलरवर वीज निर्मिती करायचा. आणि त्यामध्ये मी आपल्याला सांगेन की राज्य सरकारच्या पण सगळ्या ऑफिसेस ह्याच्यावर पण बसवायला सांगितले. काही ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत मंजिप्राच्या, त्या चालण्याच्या करता पण तिथं विजेची जेवढी डिमांड आहे ती पण त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे आणि तशा पद्धतीने आम्ही सोलर पॅनलला मान्यता दिली. धोरण राहिलेलं आहे, तेच धोरण आज जयंत पाटलांनी स्पष्टपणे बोलून दाखवलं. हेच धोरण खरं तर हीच त्यांची खतखत मनातनं बाहेर आली असेल का? कारण तुम्ही आणि जयंत पाटील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखता. या संदर्भामध्ये जयंत पाटलांनी काय बोललेले हे मला माहिती नाही. तुम्ही प्रश्न विचारता, त्यांनी त्यांचं मत काय मांडावं हा त्यांचा अधिकार आहे. ते त्यांच्या व्यासपीठावर त्यांना जे योग्य वाटेल ते बोलू शकतात. त्या पद्धतीने त्यांनी काही वक्तव्य केलं असेल, पण मला त्याच्यातला दुरान्वय पण काही माहिती नाही. तो शेवटी त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे आणि त्यांच्या संघटनेचा अंतर्गत प्रश्न. दादा, तुम्ही भाषणात म्हणालात की जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं किंवा धर्माचा द्वेष करणारे वक्तव्य नको काय नको, पण माहितीतल्या अनेक नेत्यांकडून धार्मिक वक्तव्य अशा पद्धतीनं वक्तव्य केल्यानंतर त्यांचे वरिष्ठ त्यांना सांगतात की हे वक्तव्य बरोबर नाही. काही आता पक्ष मोठा असला की काही कार्यकर्ते तुम्ही काही प्रश्न विचारला तर त्यांना त्याच्यातली पूर्ण माहिती नसली तरी ते काहीतरी उत्तर देऊन जातात आणि मग त्याच्यातनं कधी कधी प्रश्न निर्माण होतात, परंतु नंतर त्याच्याबद्दलचं निरसन हे पक्षाचे प्रमुख नेते करतात. हा काळा दिवस होता. नको असल्या माणसाची विकृतीचे प्रश्न मला कशाला विचार. दोन्ही पवारांनी एकत्र यावं असं म्हटलं जात होतं. कार्यकर्त्यांची सुद्धा 3 पावलं होती. वर्धापन दिनाला आपल्या आलेल्या पण अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही पवारांनी एकत्र यावं. यावर तुमचं मत? या संदर्भात आज आम्ही महायुती सरकारचे घटक म्हणून काम करतो. कार्यकर्त्यांची वेगवेगळी मतं असू शकतात. काही कार्यकर्त्यांची अजून काही वेगळी मतं आहेत. कारण तुम्ही इतर काही कार्यकर्त्यांच्या बाईट घेतल्या, त्या बाईट माझ्याही पाहण्यामध्ये सकाळी आल्या. जेव्हा आता कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो, परंतु निर्णय घेणारे नेतेगण असतात, पक्षातले प्रमुख मान्यवर असतात, त्यांनी या संदर्भामध्ये चर्चा करायची असते. कार्यकर्ते मी मगाशी भाषणात पण सांगितलं, काय हौसे नवसे गौसे अशा पद्धतीचे कार्यकर्ते असतात. उत्साहाच्या भरात कोण काय बोलतं आणि मग तुम्ही तेवढंच दाखवत बसता. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रला अजितदादांनी सोडावं आणि आमच्यासोबत यावं असं पुढच्या गटाचे कार्यकर्ते म्हणतात. त्यांनी काय म्हणावं तो त्यांचा प्रश्न आहे ना, मला काय त्याच्याबद्दल करायचं. आम्ही त्यांच्याकडे जाणार ना, त्यांनी आमच्याकडे त्यांनी का त्याला काही जो म्हणला ना त्याला काहीच अधिकार नाही. अधिकार आहे वरिष्ठांना, त्याच्यामध्ये त्यांना काय अधिकार आहे मला माहिती आहे. त्याला मीच महापौर केला होता. महापालिका निवडणुकीचं होतं, भाषणादरम्यान तुम्ही तडजोड नका असं म्हटलं होतं. काय तडजोड करू नका असं तुम्ही म्हटलं होतं.
या सगळ्या चर्चांना तुम्ही पूर्ण विरोध दिलाय का पवार कुठल्या तडजोड? तुम्ही जे म्हणाला होता भाषणादरम्यान की तडजोड कोणतीही परिस्थितीत तडजोड होणार नाही. नाही, मी असं सांगितलं की काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचारधारेवर मी बोललो. तुम्ही त्याला वेगळं वळण देऊ नका. मी असं सांगितलं हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा ह्या मातीमध्ये इतकी खोलवर रुजली गेलेली आहे, किंवा महापुरुषांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असतील, त्यामध्ये अनेक मान्यवर, त्याच्यामध्ये अण्णाभाऊ साठे असतील, खूप जण त्याच्यामध्ये मान्यवरांची नावं घेता येतील, मौलाना आझाद असतील, आणि ह्या सगळ्यांच्या संदर्भातली विचारधारा ही पुढे नेत असताना कुठल्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही असं मी दादा. 4च्या प्रभागाच्या संदर्भातलं काही नाही, मी माझ्या कार्यकर्त्यांना मी एक सांगितलं, मुंबईत एकच वॉर्ड राहणार. काय होतंय, कधी शेवटी मंत्रिमंडळ त्याबद्दलचा निर्णय घेतं, कधी मागे 2चा झालेला आपण पाहिलाय, मध्ये ते उद्धवराव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 3चा झालेला बघितला, त्याच्या आधी पण एकदा 3चा झाला होता, आता 4चा पण काही जण बोलतात. त्याच्यावर मी सांगितलं की कार्यकर्ते खूप मला विचारत असतात, दादा 4चा होणार का, 2चा होणार का, 3चा होणार. त्यापेक्षा त्यांची मानसिकता मी तयार केली पाहिजे ना. कुठलाही जरी झाला 4, 3, 2, 1 तरी तुम्ही तुमचं काम करत राहा, तुम्ही तुमचा संपर्क जनतेशी ठेवा, तुम्ही तुमचा जनतेशी संवाद ठेवा, हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. प्रफुल्लभाई पण म्हणाले, तुम्ही म्हणताय की जिथे युती होणं शक्य नाहीये, म्हणजे त्या तिथे तर काही उद्या होईल. आम्ही जर काही म्हटलं आणि काही आमच्या मित्रपक्षांनी ठरवलं नाही इथं आम्हाला युती पाहिजे, तर आपण काही त्यांच्या बळजबरी तर करू शकत नाही. शेवटी तुम्हाला आठवत असेल 15 वर्ष आम्ही महायुती महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना आम्ही आमदारकी खासदारकीला एकत्र लढायचो, पण स्थानिक स्वराज्य संस्थेला आम्ही त्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना अधिकार द्यायचो की तुम्ही तुमच्या स्तरावर ठरवा काय करायचं. मग काही जिल्ह्यांमध्ये आघाडी व्हायची, काही जिल्ह्यामध्ये काँग्रेस आणि आम्ही स्वतंत्र लढायचो. विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर या सगळ्या भागात आम्ही स्वतंत्र लढायचो, ते स्वतंत्र लढायचो. सगळ्यात जास्त पाहायला मिळाली आणि आगामी तीच आमची ताकद आहे, तीच आमची शक्ती आहे. त्यांच्या जोरावर आम्हाला पुढं पक्ष न्यायचा आहे, वाढवायचा आहे, आणि त्यांच्यातनंच नवीन कसे नेतृत्व उदयाला येईल हे त्या ठिकाणी आम्हाला पाहिजे आहे. कारण शेवटी मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, आम्ही 99ला एकदम तसे तरुण होतो. ही गोष्ट 26 वर्षापूर्वीची. आता 26 वर्षात बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. त्याच्यामुळं काळानुरूप हे चक्र आहे, काळानुरूप नवीन पिढी पण पुढे आली पाहिजे. वडीलधाऱ्यांनी त्यांना योग्य पद्धतीचं मार्गदर्शन केलं पाहिजे, ते तयार पण झाले पाहिजे. त्याकरता मी बोललो. पक्षात माजी नगरसेवकांनी पण पक्षप्रवेश केलेले आहेत बरेच जण. नाही, आम्ही घेणारच ना पक्षामध्ये. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, कुठलाही पक्षप्रवेश देत असताना साधारण इलेक्टिव्ह मेरिट बघूनच उद्याच्याला उमेदवारी देतो. आता मी पण आत्ताच्या विधानसभेमध्ये माऊली कटके त्याला घेतला आणि उमेदवारी दिली, शंकर मांडेकर घेतला आणि उमेदवारी दिली. असे काही उदाहरणं मी कितीतरी सांगेन. तसं या निमित्तानं अनेकांना वाटतं की आता खासदारकी आमदारकी 4 वर्ष 4.5 वर्ष नाहीये, मग आता कुठं आहे. ह्याच्यातनंच कार्यकर्ता तयार होतो. स्थानिक स्वराज्य संस्थात उभा राहिल्यावर कितीतरी, आता तुमचा शंकर मांडेकर पूर्वी झेडपीचा सदस्य होता, तो आता आमदार झालाय. अशी कितीतरी उदाहरणं. RR पाटील झेडपीचा सदस्य होता, ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. आपले विलासराव देशमुख सरपंच होते बाबुळगावचे, ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. मी सहकारामध्ये एका विकास सोसायटीचा पंच होतो, नंतर बँकेला डायरेक्टर झालो, मग खासदार झालो. मग म्हणजे अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता चव्हाण साहेबांनी त्यावेळेसचा 62ला जो निर्णय घेतला, त्याच्यामुळं कार्यकर्ता तयार होतो. सत्तेचं विकेंद्रीकरण होतं सर्व जाती धर्माला. मग त्याच्यात आम्ही नंतर आरक्षण आणली. त्याच्यामुळे ठराविक लोकांची, तुम्हाला आठवत असेल पूर्वी 40-40 वर्ष एक जण झेडपीचं सदस्य किंवा सरपंच गावचे असायचे, नगराध्यक्ष असायचे, पण नंतर ते बदललं गेलं. मंडल आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर
संख्येने कमी असणाऱ्या घटकाला पण प्रतिनिधित्व मिळालं. तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला, सभापती झाला, महिला सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष झालेले आपण पाहिले. आणि तेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा. दादा, मित्र पक्षांबद्दल तुम्ही आता बोलला, अनेक ठिकाणी तुमची देखील ताकद मोठी आहे, मग तिथं तुम्ही स्वबळावर निवडणुका आम्ही पहिल्यांदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सभासदीकरण होतं सर्व जाती धर्माला, मग त्याच्यात आम्ही नंतर आरक्षण आणली. त्याच्यामुळे ठराविक लोकांची, तुम्हाला आठवत असेल पूर्वी 40-40 वर्ष एक जण झेडपीचं सदस्य किंवा सरपंच गावचे असायचे, नगराध्यक्ष असायचे, पण नंतर ते बदललं गेलं. मंडळ आयोगाची अंमलबजावणी केल्यानंतर संख्येने कमी असणाऱ्या घटकाला पण प्रतिनिधित्व मिळालं. तो जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झाला, सभापती झाला, महिला सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष झालेले आपण पाहिले. आणि तेच शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा. दादा, मित्र पक्षांबद्दल तुम्ही आता बोलला, अनेक ठिकाणी तुमची देखील ताकद मोठी आहे, मग तिथं तुम्ही स्वबळावर निवडणुका आम्ही पहिल्यांदा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सभासद नोंदणीच्या करता आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेसमय वातावरण करण्याच्या करता या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी मार्गदर्शन केलेलं आहे. ती आमच्या पक्षाची लाईन आहे, ती आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाण्याची आम्ही आमचं नियोजन. मुख्यमंत्री करून टाकले, कारण की त्यांचं म्हणणे की दादाला मुख्यमंत्री करायचं सगळ्यात मोठा पक्ष. त्यामध्ये प्रत्येकाच्या आता सगळ्यांना वाटणं हे काही चुकीचं नाहीये, परंतु किती काही वाटलं तर 145 मॅजिक फिगर ही सर्वात महत्वाची असते. त्याच्यामुळं कधी कधी पुढच्या कार्यकर्त्यांना पण त्यांचा उत्साह वाढण्याच्या करता, त्यांना त्यांच्यात ईर्ष्या निर्माण करण्याच्या करता, त्यांना त्याच्यातनं प्रोत्साहन मिळण्याच्या करता अशा पद्धतीचं बोललं जातं. मुंबई महानगरपालिकेत किती जागा आहेत? मुंबई महानगरपालिकेमध्ये आमच्या पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही 14च्या पुढे कधी गेलेलो नाही. ही वस्तुस्थिती आम्ही नाकारत नाही. त्यामध्ये आता आम्ही आमच्या मुंबईतले असणारे आजी माजी आमदार, आमच्या मुंबईमध्ये असणारे माजी मंत्री आणि संघटनेमध्ये काम करणारे सहकारी यांच्याशी चर्चा करून त्याबद्दलचा निर्णय. ताकद आजमावून त्याच्यामध्ये काही प्रमाणात आम्हाला तर आजमावं लागेल, कारण तिथं आमचे सना निवडून आली, नवाब मलिक कमी मतांनी पराभूत झाले. त्याच्यामध्ये इतर पण काही ठिकाणी आम्ही उमेदवार उभे केलेले होते. अशा पद्धतीनं उद्याच्याला तुम्हाला पक्ष सर्व दूरपर्यंत पोहोचवायचं म्हटलं तर जागा तर लढवावं लागतात. दादा, बालगंधर्वला जो मेळावा झाला आता काही दिवसापूर्वी, तर तिथे एक पुस्तिकेचं अनावरण करण्यात आलं, प्रकाशन करण्यात आलं. कार्यकर्त्यांना संदेश जो आहे तो त्या पक्षाने दिलेला आहे आणि त्यामध्ये ऑपरेशन सिंदूरवर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे. लोकांना राष्ट्रभक्तीच्या नावाने मूर्ख बनवणं चालले अशा प्रकारचं मत मांडले. इकडे सुप्रिया सुळे प्रोत्साहन देतात, पाठिंबा देतात, शिष्टमंडळामध्ये सहभागी होतात आणि नंतर असं पाहिलं का मी पक्षामध्ये अनेक विचाराचे लोक असतात, परंतु वरिष्ठ पातळीवर निर्णय घेणारे जे प्रमुख असतात, जसं आज भारतीय जनता पक्षात स्वतः मोदी साहेब, अमित भाई, राजनाथ सिंग, गडकरी साहेब, नड्डाजी हे 6-7 जण, शिवराज सिंह चौहान हे सगळे मान्यवर आहेत, ते निर्णय घेतात. तशा पद्धतीनं प्रत्येक पक्षामध्ये, त्याही पक्षामध्ये प्रमुख लोक निर्णय घेतात. आता हे कुणी काढलंय पुस्तक, काय काढलंय, आता हा कार्यक्रम आहे आणि काही कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात काहीतरी इथं पुस्तक आहे, म्हणजे त्या पुस्तकामध्ये आम्ही म्हणतो आमचं त्या पुस्तकाला समर्थन नसतं, आम्हाला माहिती पण नसतं, प्रकाशन करून मोकळे होतात. त्यामुळं आज अशा प्रकारे तुम्ही पत्रकार मित्रांनो सगळ्यांनी लक्षात घ्या, या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या वेळेस बॉर्डरवर काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्धच करावं लागलं, त्यावेळेस या देशाने प्रत्येक वेळेस दाखवून दिलं, देशातल्या तमाम जनतेने दाखवून दिलं, त्या नेतृत्व करणाऱ्या पाठीशी उभं राहायचं. वाजपेयी साहेबांचं कारगिलचं पण तुम्ही त्या बाबतीमध्ये बघितलं, पुलवामाच्या वेळेस पण आपण बघितलं, आत्ता पण तुम्ही पाहिलं. त्याच्या मागे इंदिराजींनी ह्याची बांगलादेशची निर्मिती केली होती तेव्हाही बघितलं. ज्या वेळेस घटना घडली त्या वेळेस देश एकसंघ राहून मजबूतीनं आपली जी सैन्य दलं आहेत तिन्ही त्यांच्या पाठीशी आपण ताकद उभी केलेली होती. तशी आत्ताही देश एकसंघ सैन्य दलाच्या पाठीशी उभा होता.